हिंदू असलेल्या स्त्रियांनो, बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करण्याआधी एकदा नीट समजून घ्या. या देशाच्या इतिहासात असा एकही नेता दाखवा ज्याने फक्त तुमच्या हक्कासाठी आपलं मंत्रिपद सोडलं असेल. 1951 साल भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं विधेयक घेऊन आले ज्याने हिंदू समाजातील स्त्रियांना समान हक्क मिळणार होते. त्याचं नाव होतं हिंदू कोड बिल. या कायद्यामुळे स्त्रियांना विवाह, घटस्फोट, वारसा आणि संपत्तीमध्ये पुरुषांसारखेच अधिकार मिळणार होते. पण समाज तयार नव्हता. संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात विरोध वाढत गेला. काही खासदार मुद्दाम गैरहजर राहू लागले आणि शेवटी जे सहकारी होते तेही पाठी फिरले. पण बाबासाहेबांनी सत्तेपेक्षा सत्य निवडलं. 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज ज्या स्त्रिया शिक्षण घेतात, लग्नात आपलं मत मांडतात आणि संपत्तीवर हक्क सांगतात, त्या प्रत्येक हक्काच्या मागे एका माणसाचा त्याग उभा आहे. तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी केवळ एक कायदा नाही केला, त्यांनी स्त्रीला मानवी हक्क दिले. त्यांच्या हिंदू कोड बिलमुळे स्त्रीला वारसा हक्क मिळाला, विवाह आणि घटस्फोटात तिचं मत महत्त्वाचं ठरलं, दत्तक घेण्याचा आणि पालकत्वाचा हक्क मिळाला आणि सर्वात मोठं म्हणजे तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्या काळात सगळा समाज विरोधात होता, पण बाबासाहेब एकटे उभे राहिले लाखो स्त्रियांच्या भविष्याच्या बाजूने. डॉक्टर बाबासाहेब यांनी सत्ता नाही, समानतेचा मार्ग निवडला. आणि म्हणूनच आज प्रत्येक स्त्रीने म्हणावं, धन्यवाद बाबासाहेब, आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी उभे राहिल्याबद्दल.